रत्नागिरी नगर परिषदेत नव्या सभापतीच्या निवडीची प्रक्रिया अत्यंत साधेपणाने पार पडली। निवड प्रक्रिया मुख्याधिकारी प्रसाद गारावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या प्रक्रियेत सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सहभाग घेतला होता। सभापती निवडीची प्रक्रिया पार पडल्यावर नव्या सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांचे अभिनंदन करण्यात आले। सभापती निवडीसह नगर परिषद कमिटी देखील स्थापन करण्यात आली। नगरसेवकांनी एकत्र येऊन नगर परिषदेच्या कार्यक्षमतेला गती देण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे। रत्नागिरी नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीला लोकांनी जनमताचा कौल दिला आणि मोठ्या फरकाने म्हणजे 32 पैकी 29 सीट्स या महायुतीच्या आल्या आणि नगराध्यक्ष शिवसेना महायुतीचा आला। त्यामुळे सर्वप्रथम लोकांचे आभार आम्ही व्यक्त केलेले आहेत। पण आज सभापती पदाच्या निवडणुका आज झाल्या। रत्नागिरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी पाचे पालकमंत्री हे सध्या डावसमध्ये आहेत। त्यांनी काल सभापती पदाची नावं आमची कळवली आणि त्याप्रमाणे आज सभापतीच्या निवडणुका झाल्या। पाणी सभापतीवरती निमेश नायर झालेत, बांधकाम सभापती हे आपले बंटीकीर झालेत, स्वच्छता आरोग्य सभापती राकेश नागवेकर झालेत, महिला बाल कल्याण सभापती पृथ्वी सुर्वे झालेत, नियोजन सभापती सोहेल साखरकर झालेत आणि उपनगराध्यक्ष आणि शिक्षण सभापती हे समीर तिवरेकर झालेत। त्याचबरोबर स्मितल पावसकर, बाळू साळवी आणि मानसी करमरकर या स्थायी समिती सदस्य झालेले आहेत। सर्वप्रथम सर्व सभापती आणि स्थायी समिती सदस्यांचे अभिनंदन करतो आणि माननीय आमदार उदय सामंत साहेब यांनी निर्देशाप्रमाणे त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ही म्हणजे त्यांनी जी सभापती पदाची नावं दिली त्यानुसार ही सभापतीची निवडणूक झालेली आहे आणि सर्वप्रथम मी सगळ्यांचे अभिनंदन करतो। शिवसेनेच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपालिकेचं कामकाज हे आमचे सभापती अतिशय पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीने करतील अशी आशा व्यक्त करतो। या निवडीचा नगर परिषदेला सकारात्मक प्रभाव पडेल असे मानले जात आहे आणि नव्या सभापतीच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहराची प्रगती होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत।